नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशभर एकाच निर्णयाचं कवित्व सुरू आहे. पुढचे काही दिवस ते सुरू होणार आहे. तो म्हणजे मोदी सरकारनं जो अगोदर नोटाबंदीचा वाटला होता, पण तो आता केवळ नोटाबदलीचा निर्णय दिसतो आहे. 500ची 1000ची नोट बदलली जाणार आहे, 2000ची नवी नोट येणार आहे आणि याच्यामुळे कोणाकोणावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा काळा पैशाच्या मोहिमेतला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तो तसा आहे का? सर्वसामान्य नागरिक ज्यांना एटीएम बाहेर, पोस्टाबाहेर, बँकाबाहेर गेले 2-3 दिवस खूप त्रास सहन करावा लागतोय, अजूनही करावा लागणार आहे. त्याचं म्हणणं इतकं आहे, बहुतांशांच्या प्रतिक्रियेतनं हे जाणवतं की त्रास सहन करायला तर करायला लागू दे, पण काळा पैसा जो आहे तो हद्दपार झाला पाहिजे. मग प्रश्न त्याला हाही पडतो की मग आपल्याला याचा फायदा काय होणार? आपल्या रोजच्या ज्या व्यवहारामध्ये आहेत तिथं जर काळा पैसा बाहेर झाला किंवा या मोहिमेला यश मिळालं तर काय होणार? बहुतांशांची अशी धारणा आहे की त्यात सगळ्यात पहिली गोष्ट ही होईल आणि विशेष तज्ज्ञ सुद्धा लिहित आहेत ते म्हणजे की घरांच्या किमती कमी होतील. विशेषतः बांधकाम व्यवसायात रिअल इस्टेटला पैसा जो आहे, काळा पैसा, एक सर्वसाधारण धारणा अशी आहे की खूप सारा पैसा या देशभरामध्ये काळा पैसा हा मार्ग शोधतो त्याला लपण्यासाठी, तो म्हणजे रिअल इस्टेटच्या किंवा बांधकाम व्यवसायामध्ये. तर असं खरंच होईल का? बहुतांश ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती रिअल इस्टेटमधली सर्वसामान्यांना सुद्धा रोखीच्या व्यवहारानं करावी लागतात. ती जर कमी झाली, त्याच्यावर जर आळा आला, इथं जर काळा पैसा तयार झाला नाही तर घरांच्या किमती कमी होतील का? आणि हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जी धारणा आहे प्रत्येकाला असं वाटतं आहे की या महत्त्वाच्या निर्णयामुळे जो त्रास मी सहन करतोय त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरांच्या किमती तरी कमी व्हायला पाहिजे. तसं प्रत्यक्षात खरंच होईल का? काही केवळ अपेक्षा आहे आणि केवळ स्वप्न आहे? आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक DS कुलकर्णी पुण्याहून, नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर क्रेडाई ही जी बिल्डर्सची एक संघटना आहे महाराष्ट्रातली महत्त्वाची, त्याच्या महाराष्ट्र चॅप्टरचे महासचिव उदय घुगे नाशिकहून आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत तुमच्या या चर्चेमध्ये. DSK सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. ही जी सर्वसाधारण धारणा आहे की घरांच्या किमती कमी होतील, आता अरुण जेटलींनी सुद्धा त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये याचा उल्लेख केला की सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट होईल सर्वसामान्यांना दिलासा येणारी ती म्हणजे घरांच्या किमती कमी होईल. खरंच असं होईल का नोटा बदलांच्या या निर्णयामुळे? पहिल्यांदा एक लक्षात घ्या की ब्लॅक मनी किंवा काळ्या पैशाचा प्रादुर्भाव रिअल इस्टेटमध्ये असतो. हे जे सर्वसामान्य स्टेटमेंट आहे त्याचा एक अर्थ समजून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या जमिनी आहेत, मग शेतीच्या असतील, शहरातल्या असतील, त्याच्यामध्ये हा काळा पैसा जिरवला जातो. पुण्यासारख्या शहरात, ठाण्यासारख्या, समजा महाराष्ट्रामध्ये ओनरशिप मेजरली चालतं पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक. नाशिक हे त्याच्यात ते कमीच चालतं कम्पॅरेटिव्हली. पुणे, मुंबई, ठाणे भरपूर चालतं. ही सगळी मिळून जर वर्षाला समजा आपण एक उदाहरणार्थ रँडम 4 लाख घरं बांधली जात असतील तर त्या 4 लाख घरातले अवघे 20 ते 25 हजार घरं ज्याच्यात काळा पैसा इन्व्हॉल्व आहे, म्हणजे कॉस्टली घरं. ज्या घरांच्या किमती हे असतात 50,000 रुपये फूट, 60,000 रुपये फूट, हे नाशिक, पुण्याला शक्य नाही. ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या पलीकडे शक्य नाही. प्रॉपर मुंबईमध्ये कप्परेड, वरळी अशा अलिशान भागात असतात तर तिथे असे किती बिल्डिंग चालतात, कारण तिथे बिल्डिंग बांधायलाच जागा नाही. पण तो फोकस त्या रेटमुळे असं लक्षात येतं की तिथे काळा पैसा आहे. आज शहरं जी डेव्हलप होतात पुण्याच्या अवतीभोवती 25 किलोमीटरमध्ये, नाशिकच्या अवतीभोवती आणि मुंबईच्या बाहेर म्हणजे सबअर्बनच्या बाहेर, तर या इथे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना जो काही जमिनीमध्ये किरकोळ काळा पैसा जात असेल, काळा पैसा म्हणजे काय की स्टॅम्प ड्युटी वाचण्याकरता शेतकऱ्यांनी घेतला असेल तर तो क्वांटम छोटा आहे, कुठल्या परिस्थितीत मोठा नाही. आणि घर बांधताना बिल्डरला कुठलाही काळा पैसा एक्सेप्ट करप्शन प्लॅन पासनं असतो किंवा इतर गोष्टी असतो, सगळ्या गोष्टी टीव्हीवर माझ्या तोंडून मधून घेऊ नका, पण तो जो आकडा असतो तो साधारणतः मुंबईमध्ये साधारणतः 600 ते 700 रुपये फूट असतो आणि पुण्यामध्ये हाच आकडा 300 ते 350 रुपये फूट असतो. म्हणजे ती जी जोखीम आहे तर ती बिल्डिंग लाईन मध्ये असं नाहीये. भारतामध्ये कुठल्याही धंद्यात कुठेही करायचं. पण आम्ही सगळेजण बहुतांश जे ऐकतो DSK सर की सगळ्यात जास्त पैसे कुठून आहेत? ऐका ना, मला एक्सप्लेन करू द्या. एक छान प्रकारे एक्सप्लेन करतो, मग तुमच्या लक्षात येईल. मला कमी वेळात बोलत असेल तर तसं सांगा, मी कमी वेळात बोलतो. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामुळे आज खूप प्रचंड काळा पैसा याच्यात नसतो. मग काळा पैसा कसा येतो बिल्डिंग लाईन मध्ये? इन्व्हेस्टर नावाची एक जमात आहे, एकदम ते फ्लॅट 10-20 विकत घेतात आणि ते विकत घेताना बिल्डरला मोहात पडतात की बाबा प्लॅन पास नाही, काही नाही. त्यांची बोलायची पद्धत अशी असते, अरे भैया बोलो कितना माल है, आम्ही म्हणणार 4 लाख फूट है, ऐसा करो 2 लाख फूट कटवा दो और 50 पेटी भिजवा देतो. हा जो प्रकार असतो तो प्रकार इन्व्हेस्टर आणतो, तो पूर्ण चेकनेच देतो, सगळे पैसे देत नाही किंवा थोडी कॅश देत असेल त्यात, आणि मग तो रेट वाढवत बसतो. म्हणजे शेअर मार्केट सारखं.
आणि त्याच्यामुळे फ्लॅटच्या किमती वाढतात, काळ्या पैशामुळे नाही. हा मधला इन्व्हेस्टर येतो, ज्यांनी 5,000 रुपयांनी फ्लॅट घेतला असेल तर त्याची अपेक्षा असते की 2 वर्षात तो 8,000 व्हावा, आणि तो होल्डिंग पॉवरमध्ये येतो आणि तो वाढवतो. मग तो मध्यमवर्गीयाला परवडणार नाही अशा किमतीपर्यंत नेऊन ठेवतो. मध्यमवर्गीय काही फिरकत नाही, इन्व्हेस्टर हालतात. बरोबर 1 वर्ष झालं बिल्डिंग लाईनमध्ये संपूर्ण सरकारच्या चांगल्या धोरणामुळे काय केलं, FSI वाढवला, जमिनी वाढवल्या, उपलब्धता वाढवली, रेरा ॲक्टची भीती आणली, रेरा ॲक्ट आणला. या सगळ्यामुळे जमिनीचे भाव 1 वर्षापूर्वीच फ्लॅटचे भाव कोसळलेले आहेत, कारण इन्व्हेस्टर यातनं पाय काढून घेत आहेत. ज्यांनी बुक केले ते म्हणतात यार 100 रुपये लॉस में बेचो बेचो. अशा प्रकारे इन्व्हेस्टर यातनं निघून जात असल्यामुळे आणि वर्षभराची ती प्रक्रिया पूर्ण होऊन आता ॲटलिस्ट पुणे, नाशिक या ठिकाणचे भाव, मुंबईच्या आउटस्कटचे भाव एक स्थिर झालेले आहेत आणि ते आता स्थिर राहतील. याच्या पुढची आशा एवढीच आहे की बिल्डरला भ्रष्टाचाराला कमीत कमी फेस करावं लागेल आणि ते कमी केल्यामुळे एक साधारणतः 400-500 रुपये स्क्वेअर फुटाने DSK सर, त्यातला किमती एक कमी मुद्दा येऊ असा आहे की तो शकतील. इन्व्हेस्टर पैसे कुठून आणतो, त्याचं पुढे गणित कसं चालतं, ते चक्र कसं चालतं हे तुम्ही सांगितलं. पण आजच्या या निर्णयामागचा महत्वाचा मुद्दा हा आहे की कॅश फ्लो, याच्यामध्ये जी अनअकाउंटेड कॅश आहे ती या व्यवसायामध्ये येते, त्याच्याबद्दल पूर्ण काय निघून होणार. जाईल. आणि बऱ्याच धारणा अशी आहे की खूप सारे लोक जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काही करून गोलमाल करून हा काळा पैसा साठवतात, जो बहुतांश कॅशच्या स्वरूपामध्ये असतो. आता आपण नोटांच्या निर्णयाविषयी बोलतो, तो त्या नोटांच्या स्वरूपात तो पैसा असतो आणि तो ह्याच्यामध्ये आणला जातो, टाकला जातो. तो जर बंद झाला या निर्णयामुळे, त्याला जर चाप लागला तर जो अनअकाउंटेड मनी या व्यवसायामध्ये येतोय, मग तो जमिनीच्या व्यवहारात येत असेल, तो बांधकाम व्यवसायामध्ये येत असेल, ते इन्व्हेस्टर्स आणत असतील, तर तो बंद झाला, जर चाप लागला तर घरांच्या किमती कमी होतील का, असा तो प्रश्न आहे. होय, प्रश्न अगदी स्वच्छ आहे आणि त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे. हा चाप लागलेला आहे आणि याच्यामुळे अजून कडक लागला. त्याच्यामुळे याच्या पुढच्या आत्ताच्या लेवलच्या पेक्षा किमती वाढणं शक्य नाही, पण आत्ता जी लेवलला जी किमती आहेत त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता नाही. तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली. अच्छा, आता आपण जाऊयात घुगेंकडे. घुगे सर, उदय घुगे, हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की हा जो सगळा अनअकाउंटेड, जो बहुतांश वेळेस कॅशच्या स्वरूपात असलेला पैसा आहे, तो याच्यात आल्यामुळं, जसं आता DSKनी पण उल्लेख केला की जमिनीच्या व्यवहारामध्ये सध्या पुणे असेल, नाशिक असेल, जिथं तुम्ही आता बसलेले आहात, या सगळ्या, औरंगाबाद असेल जिथे इंडस्ट्री येते आहे, इथल्या जमिनींचे दर जे आहेत ते आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत आणि या व्यवहारांमध्ये खूप सारा असा पैसा येतो आहे. तो कोणाकडनं येतोय, काय येतोय माहित नाही, तो कॅशच्या स्वरूपात खूप सारा असतो. तर त्याच्यावर जर चाप पडली तर आपल्याला असं वाटतं का की सर्वसामान्यांच्या घराच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतील, कारण याच्यामध्ये किमती वाढवणारा, फुगवटा तयार करणारा पैसा बंद होईल? नमस्कार. आता 8 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी संध्याकाळी 8 वाजता जेव्हा 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या आणि त्या आता बदलून पण मिळणार आहेत, म्हणजे ऍक्च्युली त्या बंद झालेल्याच नाहीयेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सर्वांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, वर्तमानपत्रातनं आपण बघितल्या किंवा टेलिमीडियावर पण बघितल्या, तर सगळ्या जणांचं बऱ्यापैकी असं म्हणणं होतं का याचा बांधकाम व्यवसायावर फार विपरीत परिणाम होईल. कारण एक समज असा आहे किंवा होता का बांधकाम व्यवसायामध्ये ब्लॅक मनी किंवा आपण अनअकाउंटेड मनी जो आहे त्याचा सगळ्यात जास्त वापर होतो किंवा तो तिथे दडवला जातो. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे का एक 10 वर्षापूर्वीचा रिअल इस्टेटचा जो व्यवसाय आहे आणि आत्ताचा जो रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, सरकारने, आता कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने ज्या काही बदल केलेत किंवा आता आमच्या व्यवसायाकडे बघायचा सरकारचा जो काही दृष्टिकोन आहे, आता रेरा येतोय, हे येतोय, त्या अनुषंगाने बांधकाम व्यवसायामध्ये आता नाशिक सारख्या शहरामध्ये किंवा मुंबईत तुम्ही जर बघितलं तर रेडी रेकनरचे जे सरकारचे दर असतात आणि ऍक्च्युअल जे मार्केटचे दर असतात, ज्या रेटने बिल्डर विकतो फ्लॅट, ते ऍट पार जवळजवळ सेम आहेत. बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये किंवा इतर बऱ्याच शहरांमध्ये तर अशी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही आमच्या क्रीडाई या असोसिएशन लेव्हलला बऱ्याच वेळा सरकारला असे निवेदन देतो का बऱ्याच ठिकाणी सरकारी रेट जास्त आहेत आणि ऍक्च्युअल रेट कमी आहे. अशा ठिकाणी मला तुम्ही सांगा का काळा पैसा किंवा अनअकाउंटेड पैसा येईल कसा? म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जे जमिनीचा व्यवसाय हा एक प्रकार येतो आणि बांधकाम व्यवसाय हा एक प्रकार येतो. तर बांधकाम व्यवसायाच्या अँगलने आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये काळा पैसा हा नगण्य आहे, नाहीच आहे म्हणजे. आणि जमिनीच्या बाबतीत सुद्धा शहरातल्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या व्यवहारामध्ये काळ्या पैशाचा वापर अजिबात होत नाही. पण महानगरपालिका हद्दीच्या बाहेरच्या ज्या शेतजमिनी आहेत,
शेतजमिनींच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणामध्ये रेडी रेकनरचा दर आणि ऍक्च्युअल दरामध्ये तफावत असल्यामुळे तिथे थोडाफार प्रमाणात होऊ शकतं, पण तिथे बांधकाम होत नाही, त्याच्यामुळे बांधकाम व्यवसायावर त्याचा काही विपरीत परिणाम होईल असं मला वाटत नाही. आता दुसऱ्या अँगलने जर बघायला गेलं पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बांधकाम व्यवसाय अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे काळा पैसा जो आहे तो येत नाहीये, अनअकाउंटेड मनी येत नाहीये. आता डीएसकेनी पण उल्लेख केला, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर नावाची एक जमात येते आणि तो कोणाकोणाकडे आणून पैसे टाकतो, याच पैशावर बऱ्याच जणांचा संशय असतो. तर हे होत नाही असं आपलं म्हणणं आहे. केवळ बांधकाम व्यवसायातलेच नाहीये, बाकी अनेक क्षेत्र आहेत, या क्षेत्रामधल्या अनेकांचे जेव्हा ती सगळी पांढरं होतं आणि सगळं समोर येतं त्यावेळेस त्यांनी कसे कसे बांधकाम व्यावसायिकांमध्ये कोणाकोणाचे कसे संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती असतं, समोर येतच ना ते. तुम्ही मला एक सांगा, एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्याने चेकनी जेव्हा पैसे दिले जातात एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला, तेव्हा त्याच्याकडे येणारा तो पैसा जो असतो तो त्याच्याकडे त्याच्या लेवलला तो अकाउंटेड पैसा असतो. तो ज्यांनी दिलेला असेल त्यांनी तो अनअकाउंटेड ठेवला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. आता बांधकाम व्यवसायात तुम्ही जो मला दुसरा प्रश्न विचारला का फ्लॅटचे रेट कमी होतील का, आता मला एक सांगा, आमच्या फ्लॅटचा जो रेट असतो त्याच्यात लँड कॉस्ट हा एक कॉम्पोनंट असतो आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा एक कॉम्पोनंट असतो. आता 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या किंवा अनअकाउंटेड ब्लॅक मनी गेला तर त्याच्याने कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होणार आहे का, लेबरची कॉस्ट कमी होणार आहे का? जर गव्हर्नमेंटने त्यांचे टॅक्सेस कमी केले, जर कमी दरामध्ये लोकांना गृहकर्ज उपलब्ध झाले तर तशा पद्धतीने लोकांचं सेव्हिंग होऊ शकतं. आता गव्हर्नमेंटला जो अकाउंटेड पैसा बँकेमध्ये जमा होणार आहे त्याच्यात गव्हर्नमेंटनी त्यांना जो काही टॅक्समध्ये उत्पन्न होणार आहे तर त्याचा उपयोग करून गव्हर्नमेंटनी आता बांधकाम व्यावसायिकांवर लादलेले जे कर आहेत किंवा आमच्या मटेरियल्सवर लादलेले जे कर आहेत ते कमी करावेत, म्हणजे ग्राहकाला त्याचा फायदा होईल. कारण आज आम्ही क्रेडाई या असोसिएशनमध्ये जेव्हा काम करतो तर आमचा जो बांधकाम व्यावसायिक आहे तो अत्यंत नगण्य प्रॉफिटवर काम करतोय. आम्ही सातत्याने आता नाशिक सारख्या शहरामध्ये आम्हाला एनजीटीचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला कम्प्लिशन मिळत नाहीये, बंगल्याला सुद्धा ग्रीन ट्रिब्युनलचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी व्यवसाय करताना जर अत्यंत नगण्य प्रॉफिटमध्ये काम करताना परत रेट कसे कमी करायचे, तर त्याने रेट कमी तुम्ही उल्लेख केलात की जर चेकनी सगळे, अगोदर तुम्ही बोलताना उल्लेख केला की चेकनी सगळे व्यवहार होत असतील तर तो अनअकाउंटेड कसा मानायचा, येतो तो एक मुद्दा ग्राहकांच्या बाजूने आहे, तो विचारायचा आहे. पण त्या अगोदर आपण चंद्रशेखर प्रभूंकडे जाऊयात. प्रभू सर, बाकी सगळ्याचं मुंबई पुणे नाशिक याविषयी डीएसके आणि घुगे सर आता बोलले, पण त्याचबरोबर मुंबईमध्ये जे आहे ती पूर्ण वेगळं गणित आहे. मुंबईमध्ये जो विशेषतः बांधकाम व्यवसायातला हा पैसा कसा फ्लो होतो, त्यातला ब्लॅक मनी हा नक्की कुठला असतो आणि या निर्णयामुळे काही परिणाम होईल का, आणि त्याचा मुंबईत घरं जी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेली आहेत ती थोडी अलीकडे येऊ शकतील का, ही याच्यामध्ये खरंच काही शक्यता आहे का? मला वाटतं आपण विनोद करतो आहोत. मुंबईमध्ये पूर्ण वर्षाला सर्व बांधकाम व्यावसायिक मिळून 25,000पेक्षा अधिक घरं काही बांधत नाही. हा नंबर 1. नंबर 2ची गोष्ट, मुंबईच्या नागरिकांपैकी 1% लोकांनाच घर विकत घेण्याची ताकद आहे. बाकी 99%ना मुंबईत जी घरं मिळतात ती विकत घेण्याची क्षमता नाही, ताकदच नाही. तर आपण कोणाबद्दल बोलतोय? जो 1 कोटी देऊन घर विकत घेतो त्याला बेनिफिट काय होणार याच्याबद्दल बोलतोय का? आणि आता जसं सांगितलं गेलं यापूर्वी, तर हे नोटा बदलून घेण्यामध्ये बांधकाम व्यवसायाचा दर कमी होण्याचा त्याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, फार कमी संबंध आहे असं माझं मत आहे. मुंबईमध्ये दर कमी होणार आहेत आणि व्हावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे, पण ते कमी का होत नाहीत? कारण सस्टेनिंग कॅपॅसिटी आहे, त्यामुळे ते कमीच होत नाहीत. आज बाजारामध्ये घर विकत घेणारा माणूस शोधून मिळत नाही, पण तरी विकणारा माणूस काही दर कमी करत नाही. त्यामुळे दर कमी होतील. केवळ 1000 रुपयाच्या नोटा आणि 500 रुपयाच्या नोटा बदलण्याचा निर्णय झाला म्हणजे मुंबईतले दर खाडकन कमी होतील असं जर कोण म्हणत असेल तर मला वाटत नाही. त्यामागची एक अपेक्षा किंवा धारणा अशी आहे प्रभू सर, मला वाटतं हा बहुतांश लोक जे तुम्ही म्हणतात की जे
मुंबईत सर्वसामान्य लोकांनंतर घेता येत नाही आणि ते बहुतांश व्यवस्थित रेकॉर्डचा पूर्णपणे पांढरा पैशाचा सामान्य मनुष्य व्यवहार करतो. पण जे बाकीचे लोक आहेत ज्यांच्यामुळे किमती वाढल्यात आणि त्यांनाच घरं घेता येतात त्यांच्याकडे बहुतांश ब्लॅक मनी आहे अशी ती धारणा आहे. ते याच्यामध्ये पैसे टाकतात, आपले पैसे त्या स्वरूपामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवून ठेवतात आणि त्याच्यामुळे किमती वाढतात. त्या पैशांना चाप बसेल आणि त्याचबरोबर इतर आधारित उद्योग जे आहेत जे रोखीनच होतात बांधकाम व्यवसायाशी संलग्न, मग अगदी मटेरियल घेण्यापासून असेल ते बाकीच्या गोष्टींमध्ये असेल संलग्न, त्याच्यामधला सुद्धा खूप सारा पैसा कॅश फ्लो जो आहे कॅशने जो दिला जातो ते थांबल्यामुळं कदाचित हे रेट्स कमी होतील अशी ती अपेक्षा आहे. तर हे गणित बरोबर आहे का, हे लॉजिक बरोबर आहे का? नाही, अजिबात बरोबर नाही. अहो, रेतीला कॅश द्यायला लागली तर कॅश बंद झाली तर चेकनी पेमेंट होईल. पण रेतीवाल्याला पेमेंट केल्याशिवाय तो काय रेती फुकट देणार आहे का? बरोबर. किंवा सिमेंटवाल्याला पेमेंट चेकनी करायला लागेल, त्याला कॅश देण्याची सोय नाही. कामगारांना पगार तुम्ही कॅशनी देता त्याऐवजी त्यांना चेकनी तुम्ही देऊ शकता. पण त्याच्याने काही दर कमी होतात का किंवा खर्च कमी होतो का? खर्च कमी केवळ नोटा बदलल्याने खर्च कमी होत नाही आणि विकण्याचा दर कमी होईल अशी परिस्थिती अजिबात नाही. व्हायला पाहिजे त्याकरता उपाययोजना केल्या पाहिजेत की जेणेकरून लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजेत. पण सरकारकडून ते होत नाही आणि दर काही कमी होत नाही. कमी व्हावेत ही इच्छा आहे, हे स्वप्न आहे, पण ते होत नाही आणि नोटा बदलल्याने अजिबातच घराचे दर कमी ठीक आहे. घरांच्या किमती कमी होतील का ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. माझा विशेषमध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नरेंद्र मोदी सरकारनं नोटा बदलांचा हा निर्णय घेतलेला आहे. काळ्या पैशाला त्याच्यावरून चाप बसणार आहे असं म्हटलं जात आहे. पण तसं झालं तर घरांच्या किमती कमी होतील का? बांधकाम व्यवसायामध्ये येणारा काळा पैसा थांबेल का? हीच आपली आजची चर्चा आहे. आपण ती सुरू ठेवूया. DS कुलकर्णी सर, पण आता एकंदरीत बिल्डर्स किंवा बांधकाम व्यवसायातनं जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं रिएक्शन नक्की कशा प्रकारची आहे? काही संबंध नाही. ठीक. कुलकर्णी सर, पण नेमके आता हा जो निर्णय आहे हे बिल्डर्स किंवा त्याच्या संबंधात सगळे जे उद्योग करणारे आहेत त्यांची नक्की रिॲक्शन काय आहे? बहुतेकांकडे असा समज असतो की त्यांच्याकडे बिल्डर्सकडे किंवा त्यामध्ये पैसे लावणाऱ्यांकडे खूप सारे कॅशचे पैसे स्टॉक करून ठेवलेले असतात, ते बाहेर येत जातात. त्या सगळ्यांना अचानक नोटा बदलल्यामुळं त्यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांची अवस्था काय आहे? नाही, पहिल्यांदा प्रश्न असा आहे की बिझनेसवाला ज्याचा बिझनेस असतो त्याला कायम भांडवल शॉर्ट पडत असतात. बहुतांश एक ठराविक बिल्डर सोडले की ज्याला राजकीय पार्श्वभूमी असलेले बिल्डर सोडले तर बाकीच्या बिल्डरच्याकडे कायमची ओढाताण चालली. गेले वर्षभर तर सगळ्या बिल्डरची प्रचंड ओढाताण चाललेली आहे. पैसेच नाहीत आणि बँका नीट फायनान्स करत नाहीत. प्रायव्हेट फायनान्सवर यांना काम करावं लागतं कारण बँकांना बंद नाही फायनान्स करायला. तर बिल्डरची ओढाताण आहे. हा गैरसमज मात्र असतो. बिल्डर म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे तो अंगठी, तो सफारी, त्याच्या त्या मर्सिडीज गाड्या आणि त्याचे एअर कंडिशन ऑफिस, त्यामुळे ते वाटतं. हे खरं आहे आणि मुंबईत ते जास्त प्रकाशाने जाणं तुम्ही लोक मुंबईत जास्त असतात. पुण्याच्या बाजूला हा प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे बिल्डरांच्याकडे कोणाकडेच कॅश अशी नसते की जी तुम्हाला असं वाटतं की थप्पी मारून ठेवली. तो वर्ग वेगळा आहे की ज्याच्याकडनं बिल्डर फायनान्स घेतो. तो जो कोणी फायनान्सर असेल ना तो कधी तुमच्या टीव्हीवर येणार नाही. त्याचे प्रॉब्लेम होईल. उलटा बिल्डर म्हणतील की ज्याच्याकडनं फायनान्स घेतला आहे तर बिल्डर म्हणून मी देऊ कुठनं पैसे, परत आणू कुठनं, फ्लॅटच विकले जात नाही. तर परिस्थिती उलटी आहे की बिल्डरकडे नसतात, हे फायनान्सरकडे पैसे असतात आणि लँड बँक जे घेऊन बसतात प्रचंड लँड बँक आहे. पण कुलकर्णी सर ठीक आहे, त्या जे फायनान्सर आहेत जे साठवून आहेत, रक्कम बाळगून आहेत, त्यांचे प्रॉब्लेम होतील. पण ते शेवटी पैसे याच बिल्डर्सना किंवा याच व्यवसायामध्ये टाकत असतात. पण त्याच्यामुळे ती चेन जी आहे ती कट होते ना, ती चेन मध्ये तुटतेच. तर त्याचा परिणाम होणार की नाही? नाही, आता त्याचा परिणाम असा की हा 1 वर्षापूर्वी झाला. तुम्ही आजचा विचारताय. 1 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला असता तुम्ही, तेव्हा टीव्हीवर मी सांगितलं की रेट कोसळले. त्याप्रमाणे मागच्या नोव्हेंबरचे रेट आणि आजच्या नोव्हेंबरचे रेट लिटरली आम्ही लोकांनी, मी स्वतः जाहीर दिली 25% डिस्काउंट, नो प्रॉफिट नो लॉस, 30% डिस्काउंट, पण रेट कोसळून झालेले आहेत. आता याच्यापुढे म्हणजे आत्महत्या रेट कोसळण्याची. त्यामुळे मागच्या नोव्हेंबरपेक्षा आजच्या नोव्हेंबरला रेट कोसळलेले आहेत की इतके रॉक बॉटमला आलेले आहेत. कारण की यातनं इन्व्हेस्टर नावाची जमात जी
पाहिजे त्या किमतीला द्यायचे, बिल्डरकडनं फ्लॅट विकत घ्यायचे. ती याच्या पुढे फ्लॅट विकले जाणार नाही. सरकारचं बारीक लक्ष असेल. याच्यातनं कॅश तर त्यांची कधीच जनरेट होत नव्हती, फक्त त्यांची कॅश व्हाईट होत होती याच्यात. परंतु व्हाईटची कॅश कधी होत नाही फ्लॅटमध्ये. जमिनीमध्ये कॅशचे ब्लॅकचे व्हाईट होतात. परत जमिनीतनं व्हाईटचे ब्लॅक करायचं, जमिनीचं ट्रेडिंग करावं लागतं, फ्लॅटचं नाही. फ्लॅट होल्डरला 100% लोन हवं असतं. फ्लॅट होल्डर स्टॅम्प ड्युटी इव्हन फर्निचरला हल्ली लोन घेतो. त्यामुळे फ्लॅट हा संपूर्णपणे व्हाईटमध्ये विकला जातो. तिथे क्रिएट होत नाही मनी. हे लक्षात घ्या कोणीतरी. बरोबर, सगळ्या लोकांना वाटतं की ठीक. पण त्यातला फ्लॅटमध्ये क्रिएट होतं. एक मुद्दा आहे तो म्हणजे Corporate कॅशचे किंवा जे श्रीमंत व्यवहार, भागातल्या फ्लॅटमध्ये बरोबर, फ्लॅट create ओनर्स होतं. आहेत जे बहुतांश मध्यमवर्गीय विकत घेणारे सगळे ते फ्लॅट ओनर्स जे आहेत पुण्या मुंबईमध्ये जे घर, मुंबईमध्ये शक्य होत नाही असं ते म्हणतात, पण बाकी शहरांमध्ये पण ते त्यांना सगळा व्यवहार व्यवस्थित हवा असतो, रेकॉर्डवर हवा असतो, कारण तो बिचारा मध्यमवर्गीय असतो. पण घुगे सर, तुम्ही हे म्हणालात बरोबर आहे, पण तरी सुद्धा हे नाकारून चालणार नाही आपल्याला वास्तव की बिल्डर जो आहे तो सुरुवातीला काही रक्कम तरी कॅशमध्ये द्या, थोडी तरी रेकॉर्डवर नको असू दे, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मागे लावत असतो. आपण सगळे ते सत्य एकदा मान्य करूयात. ते जे पैसे जे देणं आहेत ते सुरुवातीला देणं ते जर थांबलं तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा जर बंधनं आली तर कमी होतील का पैसे? तुम्ही कपरेट तुम्हाला मी एक गोष्ट रेट सांगतो. ते नका काढू. घुगे सर, मी येतो तुमच्याकडे. अगोदर DSK ना त्यांचं म्हणणं पूर्ण करू दे. रेडी रेकनर तुम्हाला हे करून देत नाहीये, तुम्ही जे म्हणतात ते. मग करत असेल तर आनंद आहे. मग असं कोण करतंय मला माहित नाही. असं शक्य नाही. पुणे, मुंबई, नाशिक या ज्या मध्यमवर्गीयांच्या ग्राहकांच्या खिशामध्ये, जे श्रीमंत लोकांचे फ्लॅट आहेत तिथे शक्य आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. घुगे सर, तुमचं पण असंच म्हणणं आहे की जे बहुतांशांना अनुभव येतो आहे की बिल्डर काही रक्कम तरी कॅश मध्ये द्या अशी सगळ्यांना मांडतो. मग ते 10 लाखाचं घर असू दे, 15 लाखाचं घर असू दे किंवा काही कोटींचं घर असू दे, ते कॅश फ्लो किंवा तो कॅश जो रक्कम आहे ती थांबेल या सगळ्या प्रकारामुळे, या निर्णयामुळे. आपल्याला असं वाटतं का घुगे सर? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये असा फरक आहे की रेडी रेकनरचे रेट जे आहेत त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये कोणताही बिल्डर फ्लॅट विकू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला इन्कम टॅक्सचे तसे बंधन आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर रेडी रेकनरचे रेट आणि वास्तविक मार्केटचे जे प्रॅक्टिकल मार्केट रेट आहेत ते जर सेम असतील तर त्या याच्यात ब्लॅक मनी तयार कसा होणार? 50 लाख रुपये रेडी रेकनरचा दर असलेला फ्लॅट जर 50 लाख रुपयातच विकला जात असेल तर त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन कुठेच येत नाही. आणि अशा अँगलने जर 50 लाख रुपये जर बिल्डरच्या अकाउंटमध्ये जमा झाले त्या फ्लॅटच्या ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट, तर तुम्ही मगाशी जे म्हटले का रेतीवाल्याला कॅश दिली जाते किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टरला कॅश दिली जाते, जर माझ्याकडे एखाद्या फ्लॅटच्या व्यवहारापोटी संपूर्ण अमाऊंट जर चेकद्वारे आली असेल, ती जर अकाउंटेबल असेल, व्हाईटची असेल, तर ती मी कशाला कॅश करेल? माझा एक्सपेन्स मला उलट दाखवायचा असतो त्याच्यामध्ये व्यावसायिकाला जर आम्ही त्याच्यामध्ये एक्सपेन्स दाखवला नाही तर आम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. तर आम्ही ती व्हाईटची किंमत उलट जेवढा जास्तीत जास्त एक्सपेन्स आम्ही त्याच्यात दाखवू इच्छितो तेवढा दाखवतो. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये जर कॅश अमाऊंटची जर आता फ्लॅटची तफावतच नाहीये तर रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यवसायात मी स्पेसिफिकली म्हणतो कॅश जनरेशन हा प्रकार आता संपलेला आहे. ठीक आहे. आपण प्रभू सरांकडे जाऊ. प्रभू सर, DSK आणि त्याचबरोबर घुगे दोघंही ते मान्य करायला तयार नाहीत, पण जे अग्रीमेंटवर किंवा कागदावर दाखवले जात नाहीत अशा प्रकारच्या सुद्धा जास्त पैशांची मागणी ग्राहकांकडनं केली जाते, हे वास्तव आपल्याला नाकारता येईल का? ते कॅश स्वरूपामध्येच असतं आणि ते या निर्णयामुळे थांबेल का असं आपल्याला वाटतं का? नाही, मुंबई, पुण्यात आणि नाशिकची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. DSK जे सांगतायत त्यातल्या बहुतांशी गोष्टी खऱ्या आहेत. पण मुंबई आणि पुण्याच्या रिअल इस्टेटच्या परिस्थितीमध्ये खूप बदल आहे. मुंबईमध्ये साधं पार्किंग देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, पार्किंग करता चार्ज करता येत नाही, पण पार्किंग करता सुद्धा कॅश घेतली जाते. अनेक गोष्टींकरता कॅश घेतली जाते. स्विमिंग पूल ची व्यवस्था आहे म्हणून त्याच्याकरता कॅश घेतली जाते. तर ही कॅश घेतली जाणार नाही, ती कदाचित चेकनी घेतलं जाईल, पण दर कमी होतील असं होणार नाही. केवळ नोटा बदलल्यामुळे दर कमी होतील हा समज जर कोणाचा असेल तर तो चुकीचा आहे. एक्झॅक्टली DSK सर, तेच हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा जे आता प्रभू म्हणत आहेत की पार्किंगसाठी असेल आणि स्विमिंग पूलसाठी या बाकी सगळ्या अम्युनिटीजसाठी कॅश घेतली जाते, ती मागितली जाते, ती कुठेही रेकॉर्डवर येत नाही, ती कदाचित थांबू शकेल असं त्यांना वाटतं आहे. आपण सुद्धा पुण्यामध्ये मोठे बिल्डर्स कदाचित करत नसतील, पण छोटे बिल्डर्स असे अनेक आहेत, छोटे प्रोजेक्ट्स करतात जिथे किमती सुद्धा कमी आहेत, तिथं जे
रेकॉर्डवर दाखवले जात नाहीत, अशापेक्षाही थोड्या जास्त कॅशची मागणी सर्वसामान्य ग्राहकांकडे केली जाते, ते आपल्याला नाकारून चालणार नाही. त्या कॅशवर आपल्याला पाबंद आणता येईल का या निर्णयामुळे? पहिल्यांदा जर तसं असेल तर तुम्हीच उत्तर दिलं की आता नोटाच तुम्हाला मिळणार नाही, कॅशच मिळणार, तर देतील कुठून? पहिल्यांदा कार पार्किंग कायद्याने विकताच येत नाही, त्याच्यामुळे कुठेही आता तुम्ही फ्लॅट जर बघितलं कार्पेटवर विकावं लागतं. जशी परदेशात घरं स्क्वेअर फुटावर विकली जात नाही, आमच्या अमेरिकेत, आता मी अमेरिकेत बांधकाम करतो, ते विकलं जात नाही, सगळं इन्क्लुझिव्ह असतं. सो इन्क्लुझिव्ह पॅकेजची गोष्ट सुरू झालेली आहे आणि रेडी रेकनर हा एवढा स्ट्रॉंग आहे की त्याच्यामुळे त्याच्यात फरक पडता येत नाही. तुम्ही जे म्हणता ते 100% गोष्ट खरी आहे, प्रभूसाहेब सांगतात ते. तुम्ही जेव्हा मुंबईत प्रवेश करता तर मुंबई ही मायानगरी आहे, तिथले हिशोब डोक्याच्या बाहेरचे आहे. म्हणजे कार पार्क तिथे 30-30 लाख रुपये घेतात. तुमची होंडा सिटी किंवा आमची इनोव्हा जर 20 लाखाची असेल तर त्याचं पार्किंगला 30 लाख. तर ती सगळी घटनाच वेगळी आहे. आता त्याच्यामध्ये मात्र परिणाम होईल, कारण कॅश द्यायला लोकांच्याकडे पैसेच नसतील तर खरोखर ब्लॅकमध्ये निघून गेला तर सगळं व्हाईटमध्ये येईल. याच्यातनं किमती नाही कमी होणार. समजा आतापर्यंत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये किंवा बाकी कुठल्या शहरामध्ये मुंबई सोडून कुठलाही बिल्डर थोडी पण वरची सुद्धा अमाऊंट नाही साहेब, असं शब्द रेकॉर्डवर घेऊ नाहीये नका. ती कॅशमध्ये मागत नाही अजिबात, असं तुमचं म्हणणं आहे? एकही बिल्डर, एकही व्यावसायिक? ऐका, असं तुम्ही चुकीचं क्लेम करता. मी तुम्हाला जनरल सांगतो. आता प्रत्येक बिल्डर लेखाजोखा ठेवायला काही माझ्याकडे रेकॉर्ड नाहीये. ग्रामीण भागामध्ये गुंठेवारीवर काम चालतं, अनऑफिशियल काम चालतं. पुण्यात 1.5 लाख घर अनऑथराइज तुम्ही पूर्ण केलेत गव्हर्नमेंटने. तुम्ही टीव्हीवर केवढा तो हे केला होता, उदो केला होता. पिंपरी चिंचवड असो कुठे असो, जिथे अनऑथराइज घरं चालतं तिथं सगळं चालतं. तुमचा प्रश्न नीट कळू द्या की 100% कोणीच स्वच्छ नाही, कोणी शुद्ध नाही. ज्यांनी जे घेतात ते घेतात, पण मेजॉरिटी प्रमाण, कारण की मध्यमवर्गीय 100% लोन घेतो. त्यांनी कॅश दिली तर लोन कसं घेईल? तर असं माझ्या तोंडून मधून पण त्यांच्यावर, पण मग ठीक आहे, तशा लोकांवर काही वधून नको घ्यायलात, पण तशा लोकांवर काही चाप बसेल का आणि घरांच्या किमती कमी होतील का? एकदम सरळ. तशा लोकांवर चाप एवढ्या करता बसणार नाहीये. त्याचं कारण की या देशातलं परमेश्वर करो आणि मोदी साहेबांना सगळ्या देशांनी साथ देऊ, करप्शन बंद झालं तरच चाप बसेल. ठीक आहे. एकदम थोडक्यात उदय घुगे, आपलं मत काय? अशा लोकांना चाप बसेल का आणि त्याच्यामुळे या निर्णयाचा काही फायदा होईल का? घरांच्या किमती कमी होतील का? घरांच्या किमती या निर्णयामुळे अजिबात कमी होणार नाही. त्या मी दोघंही माझे जे वरिष्ठ सहकारी आहेत त्यांच्या मताशी मी अत्यंत सहमत आहे. मी क्रीडाई या असोसिएशनच्या तर्फे सांगू इच्छितो की आमच्या असोसिएशनमध्ये जेव्हा आता एखादा सभासद असतो किंवा मेंबर होतो तेव्हा आमच्या त्याच्यात कोड ऑफ कंडक्ट असतो आणि आमची प्रत्येक आमच्या त्या सभासदाच्या ज्या कार्यप्रणालीवरती अत्यंत बारकाईने लक्ष असतं. मी तुम्हाला एक सांगतो, एखादा व्यावसायिक एखाद्या कोपऱ्यामध्ये शहराच्या जर एखादा मिसकंडक्ट केला तर त्याला प्रॅक्टिस कृपा करून तुम्ही समजू नका. होत असेल एखाद्या 2% ठिकाणी अशा परिस्थितीत होत असेल, पण ती प्रॅक्टिस नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत आता बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही ते उलट, माझं म्हणणं असं आहे का बांधकाम व्यवसायात जर मोदी साहेबांची जी घोषणा होती का सर्वांना घरं मिळाली पाहिजे, ती जर खऱ्या अर्थाने पूर्ण करायची असेल तर सरकारला जो जास्त प्रमाणामध्ये टॅक्सेस अवेलेबल होऊन पैसे उपलब्ध होणार आहेत, तर बांधकाम व्यवसायाला त्याचा बेनिफिट द्यायला पाहिजे, गृहकर्ज कमी करायला पाहिजे. आमच्यात विविध स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे आज देशामध्ये. ठीक आहे. म्हणजे याला प्रॅक्टिस म्हणायला नको किंवा जनरलायझेशन याच्या करायला नको, सगळीकडे असा प्रकार होतो आहे असं मानायला नको, हे तयार आहे आणि ह्याच्यावर आपण जजमेंट पास करणार आहे कोण? पण प्रत्येक दर्शक जो आहे, आपला जो प्रत्येक दर्शक आहे जो बघतोय, तो कधी ना कधी घर घ्यायला जाणार आहे, तो भाड्याने घेतो, कधी विकत घेण्याचं स्वप्नही बघतो. त्या प्रत्येकाला एक अनुभव आलेला असतो आणि प्रत्येकाने आपापल्या अनुभवावरून ठरावं की परिस्थिती नेमकी काय होते आहे घर घेताना. पण आपल्या सगळ्या या तज्ज्ञांचं म्हणणं आहे, जे या व्यवसायामध्ये सुद्धा आहेत, की या निर्णयामुळं जरी अशी आशा निर्माण झाली असेल की काळा पैसा जर या व्यवसायामध्ये येत असेल, त्याच्यावर चाप बसेल, तरी सुद्धा घरांच्या किमती कमी होणं हे काही त्यांना शक्य वाटत नाहीये. आणि कदाचित मार्केट पण तेच सांगते. काल एकदम या निर्णयाचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होईल असं सांगितल्यानंतर एकदम मार्केट डाऊन झालं होतं, पण त्याच्यानंतर आता ज्यांचे जे लिस्टेड आहेत त्या सगळ्यांचे शेअर्स जे आहेत ते वर आलेले आहेत आणि परिस्थिती पण कदाचित मार्केट्स पण तेच सांगताय. या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो या चर्चेमध्ये ते सहभागी झाले याबद्दल, आणि माझा विशेषमध्ये इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.